अजून 5 दिवस जायचे आहेत. विचार करा, हे आता बॅगा आलेले आहेत. या रोज यांच्याकडे बॅगा पोचवायची एक यंत्रणा तयार आहे. रोज जर बॅगा यायला लागल्या आणि असे पैसे जर वाटप व्हायला लागले, कशासाठी पाहिजे तुम्हाला? हे जिंकल्यानंतर हे जिंकणार नाहीत, पण जरी जिंकले तर हे काय लोकांची सेवा करायला नाही जाणार आहे तिकडे. हे जे पैसे वाटतायत ना, ते लुटायला जाणार आहेत परत नगरपालिकेमध्ये, शहराला खड्ड्यात घालतील. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती, आपणही पत्रकार आहात, आपणही गांभीर्याने घ्यावं. मी त्यांना सांगितलं तुम्हाला पुऱ्या शहरामध्ये सर्च मारावं लागेल. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न तयार होईल. आज रात्रीपासून जशी पोलीस यंत्रणा असेल तशी माझी पण यंत्रणा असतील. मला बघायचं जर या शहरामध्ये हे कोण धुडगूस घालतोय, पण मी हे होऊ देणार नाही. मी सगळ्या यंत्रणेला सांगितलंय माझ्याकडून पूर्ण सहकार्य मिळेल, पण हे सगळे जे घाणेरडे प्रकार चालू ना ते थांबवावेत. एवढं सांगून आता मी सन्माननीय विजय केनवडेकर आणि बंड्या सावंत वरती आहे, तो कुडाळचा कार्यकर्ता, मला सांगितलं मी फ्रेश व्हायला इकडे आलो. अरे तू फ्रेश व्हायला इकडे का आला? तुझा काय संबंध या घराशी? आणि ड्रायव्हर, मी बोललो तू वरती काय करतोय? म्हणतो चावी द्यायला आलो. आम्ही जेव्हा आतमध्ये शिरलो आणि विचारलं, म्हणजे बघत होतो, तर हे दोघं आतल्या खोलीत, जिथे तुम्ही पैशाची शूटिंग केली असेल, हे दोघं आतल्या खोलीत पळाले आणि ते पैसे डिस्पोज करायला ते प्रयत्न करत होते. त्यांना माहित नाही मी तयारीने आलो होतो. खालपर्यंत इकडे सगळी तयारीने होतो. ते पळायचे सगळे मार्ग बंद होते. त्यांना जेव्हा कळलं ते गपचूप वरती बसले. त्या विजय केनवडेकरांची घमेंड बघा किती आहे. त्यांना माहिती आहे ते सुटणार आहेत, काही होणार नाही त्यांच्यावर कारवाई, किरकोळ काहीतरी कारवाई होईल, ते सुटणार आहेत. त्यांना माहिती आहे सगळं. म्हणून बघा त्यांची शूटिंग घ्या, तुम्ही घेतलीच असेल. काय घमेंड आहे चेहऱ्यावर? हे पैशाचं घमेंड आहे. उतरवायला वेळ लागणार नाही. आतापासून ते 2 तारखेच्या निकाला, म्हणजे 3 तारखेला निकाल आहे, 2 तारखेला पूर्ण सकाळपर्यंत आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आम्ही जी काय कारवाई अधिकाऱ्यांना संबंधित करायला सांगितलेली आहे ते योग्य पद्धतीने करतील अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. अशी आशा मी बाळगतो त्यांच्याकडून. आणि आता उद्या जेव्हा मी त्यांच्या कार्यालयात जाईन, ते काय कारवाई करतायत हे मी तुमच्या समोर परत एकदा येईन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.